नमस्कार. स्वतःच बना स्वतःची आई. व्हॉट्सॲप पोस्ट. लेखिका शुभदा गोडबोले. नमस्कार, मी शुभदा गोडबोले. पेशानं मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. माझ्या 27 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे प्रत्येक माणूस वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना तो प्रेमाला मिस करतो. आता प्रेम म्हटल्यावर लगेच आपल्याला ते हिरो आणि हिरोईनच सिनेमामधलं प्रेम आठवतं. पण ते प्रेम नाही म्हणत मी. तर ज्याला आपण माया, ममता, वात्सल्य म्हणतो, ते आईचं प्रेम प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हवं असतं. थोडं स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघा ना. मग तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणते ते. कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणीतरी खूपच प्रेमळ असतं, जे दुसऱ्यांसाठी खूप झटतं, त्यांची जीवापाड सेवा करतं. कारण त्याचा तो स्वभाव असतो, त्याला ते जमतं. ती व्यक्ती स्वतःचे छंद, आवडीनिवडी बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी झटत असते. आणि जास्त करून घरातली स्त्रीच हे करत असते. पण पुरुषही थोड्याफार प्रमाणात असे असतातच. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून तितकंसं अटेन्शन मिळत नाही. तिला नेहमी गृहीत धरलं जातं. ती व्यक्ती त्याची फिकीरही करत नाही. पण एखादा वेळ अशी येते, की त्या व्यक्तीलाही प्रेमाची गरज असते. मग त्या व्यक्तीला एकाकी वाटतं आणि कुठेतरी आधार हवा असं वाटायला लागतं. या मनाच्या अस्वस्थतेमुळेच काही व्याधी निर्माण होतात. उदाहरणार्थ ॲसिडिटी, डोकेदुखी, डिप्रेशन, रक्तदाब, मधुमेह आणि इतर. तर याला उपाय एकच आहे, की तुम्हीच तुमची आई व्हा. जसं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर, नातवांवर करता, तसं स्वतःवर करायला शिका. कारण प्रेम करणं हा तुमचा स्वभाव आहे. मात्र स्वतःकडे प्रेमानं पाहायला तुम्ही विसरून गेला आहात आणि सगळं प्रेमाचं भांडं दुसऱ्यांवर ओतत आहात. एखाद्या स्त्रीची कंबर खूप काम करून दुखली किंवा गुडघा दुखला, तरी ती स्त्री त्या अवयवाचा राग करते आणि काय झालं याला दुखायला, असं म्हणून ती अपेक्षा करते की नवऱ्यानं किंवा मुलांनी तरी विचारावं की दमलेस का गं? काही बाम वगैरे लावून देऊ का? एक तर मूव्हची जाहिरात बघून अपेक्षा दुणावतात. पण प्रत्येक वेळी कोणी वेळ देईलच असं नाही. अशा वेळी मनात कुढण्यापेक्षा स्वतःच स्वतःची आई बना. थोडा वेळ एकटं बसा आणि दुखणाऱ्या भागावरून जमल्यास हात फिरवा. आता पाठ दुखत असेल तरी डोळे मिटा आणि हात फिरवताना फील करा. स्वतःच्या शरीराकडे प्रेमाने बघा आणि तुमच्या मुलाला किंवा नातवाला म्हणताना तसं म्हणा, काय झालं माझ्या बाळाला, बरं नाही का रे? आणि मग स्वतःच्याच डोक्यावरून हात फिरवा. दुखऱ्या भागाला थोडा वेळ गोंजारा आणि बघा जादू, दुखणं दूर पळतं की नाही ते. सुरुवातीला जरा लाज वाटेल, पण हे मनातल्या मनात आपण आपल्याशीच बोलत असल्यामुळे कोणाला ऐकायलाही जात नाही आणि खूप बरं वाटतं. या सगळ्यात भावना खूप महत्त्वाची आहे. तुमच्या मुला नातवांसारखं स्वतःबद्दल प्रेम निर्माण करा. तुम्हाला जो खाऊ खावासा वाटेल तो सगळ्यांसाठी घेऊन या आणि त्यांच्यासोबत मनसोक्त खा. तुम्हाला आवडणारी भाजी आवर्जून बनवा आणि दुसऱ्यांसाठी काही वेगळं बनवा. पण स्वतःची आई बना आणि स्वतःचे लाड करा, तेही दुसऱ्यांना न दुखावता. कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. आणि मग आयुष्यात हे करायचं राहिलं, ते राहिलं, ह्याची खंत करून दुःख करण्यात काय अर्थ आहे? दुसऱ्यांसाठी प्रेमाचा सागर असणारे तुम्ही स्वतःच कोरडे राहिलात तर काय उपयोग आहे?
विचार करा आणि एकदा का होईना हे करून पहाच. यामुळे आपल्यावर एकटं राहायची वेळ आली तरी आपली प्रॅक्टिस असते, मग डिप्रेशन येत नाही. खूप लोकांना याचा फायदा झाला आहे. सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठी पण जगा, नक्की जगा. धन्यवाद. लेखिका शुभदा गोडबोले. वाचन संजय इनामदार.